नमस्कार, हाय, हॅलो मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण आज संडे आहे, तर आज संडे निमित्त आपण ठरवलं आहे की आपण जाणार आहोत वागेश्वर टेम्पल वाघोली येथील मंदिरात दर्शनासाठी. तर ॲक्च्युली सकाळीच 7 वाजता जाण्याचं ठरलं होतं मंदिरामध्ये, परंतु काय आता याची नवीन पिढी, आजची नवीन जनरेशन यांना मंदिरात जाण्याबिण्याची काही जास्त घेणं देणं नाही. याच जागी आपण जर म्हणलो असतो पिक्चरला जायचं तर हे सकाळी 6 वाजता तयार झाले असते. पण आता मंदिरात जायचं तर आज संध्याकाळचे 6 वाजू राहिले, पण अजून काही यांचं आवरायचं नाव घेत नाही. तुम्ही कोणत्या पिढीतले? मी मिलेनियल मध्ये येतो. कौन से जमाने के हो आप? कौन से भिड़े के जमाने के? नाही, पण मग मला आहे देवाचं थोडंसं देवा धर्माचं वेळ आहे. आप भिड़े के जमाने से आए तर हो? मीच असं ठरवलं की चला बाबा यांना तरी दर्शन घडवून आणू, आपल्या निमित्तानं जरी हे दर्शन करतील. कारण तसे तर काही मंदिरात जातील असं वाटत नाही मला, पण ठीक आहे आपण यांना दर्शन घडवून आणू. मस्तपैकी तिथं ऐतिहासिक मंदिर आहे, छान असं मंदिर आहे जुन्या काळातील. तर तुम्हाला पण आवडेल ते मंदिर. तर तुम्हाला देखील आमच्यासोबत चला, दर्शन करा आणि बघू आपण आता मंदिरात वगैरे जाऊ. तसेच आमच्या होम मिनिस्टर, माझ्या होम मिनिस्टर मोनाली रंगरंगोटी करून तयार झालेले. मेकअप म्हणतात त्याला. हा, म्हणजे माझ्या भाषेत रंगरंगोटी करून रेडी आहे. तर आता आपण निघतोय. आपण आता चाललोय 706च्या आपल्या ग्रुपच्या दुसऱ्या जे कपल आहे त्यांना घेणार आणि मग आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी. चला तर मित्रांनो, आपली लिफ्ट आलेली आहे, तर आपण आता जाऊया खाली. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे 706 आपल्या यूट्यूब चॅनलचे जे दुसरे कपल आहे त्यांच्या घरी आलेलो आहे, शीतलताईच्या त्यांच्या घरी. या चहा प्यायला सगळ्यांनी. सगळ्यांनी चहा प्यायल्या, त्यांनी चहा वगैरे बनवलाय आणि आता आपल्याला लवकरच आता निघायचं आहे मंदिरात दर्शनासाठी. तर बघा आता हे लोक गुळगुळ घालून राहिले, कधी आवडते त्याच्यावर डिपेंड आहे. आता मला वाटतं रात्री बरोबर स्वयंपाकाचा टायमिंग मिस करणार आहे, अशा टायमिंगवर आपल्याला दर्शनाला घेऊन जाणार आहे, बाहेरच काहीतरी खर्च करायला लावणार आहे असं दिसतंय आज. तर चला आपण आता लवकर निघणार आहोत दर्शनासाठी. हॅलो, आम्ही आता चाललोय वागेश्वर मंदिराला. शंकराचं मंदिर आहे, तिथे आम्ही पाया पडायला चाललोय. मी काय बोलू? मी काही प्रिपेअर नाही. हाय चार्वी. ही बघा आमच्या वाघोलीची ट्रॅफिक किती आहे. ही रोज अशीच इतकी ट्रॅफिक असते वाघोलीमध्ये. हे बघा वागेश्वर मंदिर आलेलो आहे. आम्ही पोहोचलोय वागेश्वर मंदिराजवळ. आता आम्ही गाडी लावू आणि मंदिरात जाऊ. इथलेच जवळचे. तुम्हाला यायचं का आमच्या ब्लॉग मध्ये? चॅनलचं नाव काय तुमच्या? 2 कपल 1 स्टोरी. अच्छा, सबस्क्राईब करू मग. आणि सेकंड कपल कुठे आहे? सेकंड कपलला घेऊन आलो होतो, कुठे हरवलं काय माहित. चला चला. आम्ही आलेलो आहोत वागेश्वर मंदिराकडे. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. तिने आता फुलं घेतलेली. दर्शन करण्यासाठी जाणार आहोत आता आम्ही, आणि तुम्हालाही दर्शन करून घेऊ. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वसलेले वाघेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि अत्यंत शांत वातावरण असलेले धार्मिक स्थळ आहे. भगवान शिवांना समर्पित असलेले हे मंदिर स्थानिक भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नैसर्गिक वातावरण आणि शांतता. शहराच्या गडबडीतून दूर येथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती मिळते. मंदिराच्या परिसरात हिरवळ आणि स्वच्छता पाहायला मिळते,
जे प्रत्येक भक्ताला आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते. त्या दिवशी विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक भाविक लांबून येथे दर्शनासाठी येतात. स्थानिक लोकांच्या मते वाघेश्वर मंदिर हे खूप जुने असून त्याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. मंदिराची रचना साधी पण आकर्षक आहे, जी पारंपरिक भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवते. जर तुम्ही पुण्यात असाल आणि शांत पवित्र ठिकाण शोधत असाल तर वाघेश्वर मंदिरला नक्की भेट द्या. येथे येऊन तुम्हाला आध्यात्मिक अनुभवासोबतच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल. महादेव महादेव महादेव. इथे येणारा प्रत्येक भक्त फक्त दर्शन घेत नाही तर स्वतःशी एक संवाद साधतो. तुम्ही प्रयत्न करा स्वतःशी संवाद साधण्याचा. आम्ही दर्शन घेतले, तुम्ही पण घ्या. तर अशा पद्धतीनं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेले आहेत आमचे. हा इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. नाही हा सेल्फी कॅमेरा आहे. तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता बसलो आहे आम्ही थोडं टायमासाठी. इथं बघा, अरे बघा, सगळ्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं वाघेश्वरमध्ये. पण आता इथं शंकर पार्वतीचं दर्शन घेतलं. पण आता जसं देवी पार्वतीनं शंकराची सेवा केली नाही का, तशी आता या पार्वत्या शंकराची सेवा करतील का पण घरी का करते? महादेवाने सुद्धा पार्वतीला मिळवण्यासाठी खूप जास्त तपश्चर्या केली. आता आम्ही झालं ना, मिळवलं ना, मिळवलेलं आहे. आणि ते भोळे होते, जीव लावत होते नाही. तसं तुम्ही नाही लावत. आमच्या आयुष्यात पार्वती आहे, पण आता पार्वती जशी शंकराची सेवा केली होती तशी सेवा करणार आहे तिने आता. काय कमी करतो आम्ही सेवा नाही करतो. बघू आता ते सेवा करता की नाही करता. सेवा नाही करतो आम्ही. तर आता नेक्स्ट प्लॅन आहे आपण गार्डनला जाणार आहे. तिथून शीतल काय म्हणायचं? जाऊयात, नवरा नेतो तिथे जायचं गपचूप. चला. आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ वाघेश्वर मंदिरासमोर जे एक गार्डन आहे तिथं थोडा वेळ आम्ही टाइमपास केला. आता आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे. या माणसाला पाणीपुरी खायची नव्हती, पण आता आम्हाला म्हणे पाणीपुरी खायची नाही ना, आता सगळ्यात पुढे आहे पाणीपुरी घ्यायला. फेवरेट आहे ते. आता तुम्ही आग्रह केला म्हणून खातो, नाही तर मला पाणीपुरी काही जास्त आवडत नाही. पण आता ठीक आहे, आग्रह केला म्हणून खावं लागेल थोडं. कोणीही आग्रह केलेला नाही, तसं काही नाही. तुम्ही 4-4 वेळेस म्हणले ना. चारूला भूक लागली आहे ना. चारूला काय खायचं? चारू चारूने काय घेतलं? किंडर जॉय. पेंग्विन किंडर जॉय. भैया ओ पानीपुरी भैया, सब में मिलके एक पानीपुरी दे दो. 4 लोगों में 4 लोगों को एक. हाँ बस एक ही पानीपुरी दे. ये तो 10 भी खाएंगे पर देने का नहीं इतना. पैसा इनसे लेना है. नहीं, मैं एक पानीपुरी कमाई दूंगा और ज्यादा खाए तो बाकी का सब इनसे लेने का है, दोनों से. पैसा इनसे लेना है भैया. इनको जाने मत देना है पैसे लेने का. भैया को मैंने ऑलरेडी पता है, एक प्लेट का मैं देने वाला हूँ. आमचं बँक अकाउंट सोबत घेऊन आलो आहोत. तर आमचं बँक अकाउंट पैसे पे करतो. बँक अकाउंट करप्ट झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? आमचे सॉरी आमचे महादेव पे करते. आम्ही बँक करप्ट दिल्याच्यामुळे आम्हाला काही द्यायचं संबंधच नाही. बँक करप्ट असल्यामुळं काय तुम्हाला मस्त पाणीपुरी बनवलेली आहे. सारा हात मारा. आता ताव मारा. आता काय हेच खाऊन घ्या. आता जेवण बिवण काही नाही तुम्हाला. पाणीपुरीत जेवण आहे आता संध्याकाळचं. कशी दादा सांगा? पाणीपुरी का कशी मोना? एक नंबर भैया. कशी हो?
मित्रांनो बकऱ्या वगैरे कशा खाद्या बघितलेल्या की मी कुरू 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 कसा आवाज येऊ राहिला दाताखाली कुरू 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 संपले आता मग बकरी संपवल्या सगळ्यांनी आता. आपलंच बाकी. यांची सेकंड प्लेट आहे म्हणून असं बोलताय. आम्ही एकच प्लेट खाल्ली आणि सेकंड प्लेट आहे. लोकांना माहिती आहे पाणीपुरी कोण जास्त खातो कोण कमी खातो. चांगली जरूर मध्ये उलट आहे ना, तुम्ही लोक पाणीपुरी आमच्यापेक्षा जास्त खाता. लोक एवढी येडे नाही, लोकांना सांगायची गरज नाही. पाहिलं का काही सोडत नाही. पाहिलं का पाणी सुद्धा सोडे ना बाबा काय पुरू पाणी त्याच्या. मग कशाला सोडायचं ते? बाहेर लागतं ना पे पाहिलं कशा बकऱ्या पाणी ओढून राहिल्या. तुम्ही इथं पैसे द्या नाही तर देऊ नका, मला काय घेणं नाही. मी पुढं पे करतो, पुढं जेवायला तुम्ही पे करा. मी बकरे शोधून राहिलो फक्त खायला. मी पैसे देणार नाही. आता आज एक बकरा भेटला, आता या दोन्ही घेऊन एक बकरा शोधतोय मग त्याच्याकडून खाऊ. आता आम्ही पैसे घेऊन आलेलो नाही सोबत. त्या मोबाईलच्या पाकिटात कोणाकडे 500 रुपये. हे माझं बँक अकाउंट आहे. करप पैसे भरले. बँक करप झालेलं आहे अकाउंट. बँक करप सध्या काही नाही त्याच्याकडे काही नाही. त्याच्यामुळे या माणसाकडे एवढे पैसे, हा माणूस शेतकरी आहे, लई टिक्कर शेती आहे माणसाकडं, पण दाखवत काहीच नाही. कधीतरी खिशात हात घालायची सवय लावा दोघी त्यांनी. दरवेळेस आता पे माझ्याच मोबाईल मधून झाले बरं का. त्यांच्या मोबाईलवर झालं तो पर्सनल. त्यांचा मोबाईल इथं शूटिंगला आहे, माझा मोबाईल त्यांच्या हातात अच्छा होता. अच्छा. मग आता नवीन मॅडम झाल्या मग आता काही नको पार्टी सगळ्यांना.